सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिव्हन बिगर वर्ड म्हणजेच दिलेल्या मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे यावरील क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असतो आणि त्यामध्ये अर्थपूर्ण शब्द किती तयार होतील असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचे हे कोडेच असते जे आपल्याला सोडवायचे असते. चला तर आपण स्वाध्यायासाठी सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, हाऊ मेनी 2 लेटर मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म युजिंग द वर्ड गोट. म्हणजेच गोट या शब्दापासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं विचारलेलं आहे. तर पहा, गोट यापासून 3 अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहिला होईल गो, नंतर ऍट आणि नंतर टू. म्हणजे या ठिकाणी 3 अर्थपूर्ण शब्द तयार होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. इथे पर्याय क्रमांक 4 ला आपण गोल करणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न, फाइंड द मीनिंगफुल वर्ड हिडन इन द बिगर वन. म्हणजे दिलेल्या मोठ्या शब्दात दडलेला लहान अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि तो शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहा, तो शब्द आहे ब्लॅक बोर्ड. मग यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला लहान शब्द आहे आणि तो कसा आहे, अर्थ पाहिजे, त्याला अर्थपूर्ण शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे, बोर्ड. इथे आपण याला गोल करणार आहोत. त्यानंतर तिसरं